आवाज येतो का रे? कमेंट करा. आवाज येतो का? चला, आपलं चालू स्थानिक किंमत मधला आपला चालू आहे टाईप क्रमांक 3. बरोबर करे. टाईप क्रमांक किती चालू? 3 मध्ये मला वाटतं 2-4 गणित झालते आपली. येतं ना लक्षात? चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. पुढचा क्वेश्चन चला, टाईप क्रमांक 3 मधला 7वा क्वेश्चन. 54659.876 या संख्येत डावीकडील 6 व उजवीकडील 6च्या स्थानिक किमतीतील फरक किती विचारलाय? डावीकडला 6 व उजवीकडल्या 6च्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलाय. ह्या 6 आणि ह्या 6च्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलाय. ह्या 6ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. कशा पद्धतीने काढतोय? 6 लिहायचं, त्याच्या पुढे जेवढे अंक असतात ना तेवढे अंक लिहून टाकायचे. डावीकडल्या 6ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 600 आली. आता उजवीकडल्या 6ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. उजवीकडल्या 6ची स्थानिक किंमत काढण्यासाठी आपण काय करतो? ह्या सगळ्याऐवजी दशांश चिन्हाच्या डावीकडल्या सगळ्या संख्येच्या ऐवजी लिहायचं असतं 0, द्यायचा पॉईंट. 6च्या अगोदर किती अंक आहेत तुमचे? 1 आणि 2. 2 शून्य देऊन टाका आणि 6 लिहा. त्या 6ची स्थानिक उजवीकडील 6ची स्थानिक किंमत आली 0.006 आली. ओके, हे क्लिअर झालं तुमचं? मग विचारा त्यामधला फरक किती? फरक म्हणजे आपल्याला काय करायचंय? 600 वजा करायचं आपल्याला. 600 नंतर पॉईंट असतो. 0 तुम्ही किती वेळा लिहू शकता? पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, इथं 0 आला पाहिजे, इथं 0, इथं 0 आणि इथे किती आला तुमचा? 6 आला. चला, आता तुम्हाला काय करायचे? वजाबाकी करायची आहे. इथं झाले तुमचे 10, 10तून 6 गेले, राहिले 4. हातच्या देऊन टाकला, माघारी 10च्या घेतला, 10, 10तून 1 गेला तुमचा 9 आला, हातच्या देऊन टाकला, पुन्हा हातच्या घेतला. 10तून तुमचे 1 गेला, राहिला किती तुमचा? 9 झाला. हातच्या दिवसनं घेतलेला देऊन टाकला, पुन्हा हातच्या घेतला 10. 10तून 1 गेला तुमचा 9 आला, हातच्या उसनं घेतलेला देऊन टाकला, पुन्हा हातच्या उसनं घेतला, पण 10तून 1 गेला तुमचा 9, हातच्या देऊन टाकला. 6 मधून 1 गेले, किती आले? 5. पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या. 599 पॉईंट. 599 पॉईंट किती आलं? 994 आहे एक ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 2. चला, आलं का? चेक करून घ्या. चला जाऊया का रे पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 8. 6488 या संख्येतील 8 अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलाय तुम्हाला. आठ अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक काढायचा आपल्याला. 8 अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक म्हणजे ह्या 8 अंकाची स्थानिक किंमत काढा. किती आली रे? 8च्या पुढे जेवढे अंक असतात तेवढे शून्य. 1, 2, 3, 3 अंक आहेत, 3 शून्य देऊन टाका. 8 अंकाची स्थानिक किंमत आली तुमची 8000. ह्या 8ची स्थानिक किंमत काढा. 8च्या पुढे किती अंक आहेत तुमचे? 1 शून्य देऊन टाका. याचा अर्थ ह्या 8ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 80 आली. बस तुम्हाला विचारले फरक काढायचंय तुम्हाला. फरक काढण्यासाठी काय करावं लागेल मला सांगा? दोघांची वजाबाकी करावं लागेल. तोंडी उत्तर निघतं तरी पण करूया आपण. 8000 वजा किती करायचंय तुम्हाला? 80 करायचंय. 0 ठेवला तसंच. हातच्या उसनं घेतला 7, इथं घेतला, इथं झाले 9, इथं झाले 10. 10तून 8 गेला 2, 9 तसंच, 7 तसंच. 7900 किती आलं तुमचं? 20 आहे का ऑप्शन मध्ये? 7920, ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला, क्लिअर करे बाबा, समजते.
चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन क्रमांक 9. 1545 772 या संख्येतील 4 व 7च्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलाय तुम्हाला. काय करावं लागेल आपल्याला? 4 व 7च्या स्थानिक किमतीमधला फरक काढायचा आपल्याला. 4ची स्थानिक किंमत काढून घ्या. 4ची स्थानिक किंमत काढण्यासाठी 4 अंक लिहायचं. त्याच्या पुढे जेवढे अंक असतात तेवढे शून्य द्यायचे असतात. 1 2 3 आणि 4. 4 अंक आहेत, 4 शून्य देऊन टाका. 40,000 आली 4ची स्थानिक किंमत. पुन्हा आपल्याला कितीचे काढायचे? 7ची स्थानिक किंमत काढायची. 7ची स्थानिक किंमत काढा. 7 लिहिलं. 7च्या पुढे जेवढे अंक असतात तेवढे 7 वरती शून्य द्यायचे. एकच अंक 1 शून्य देऊन टाकला. मग विचारले फरक किती? फरक याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल? 40,000मधून 70 तुम्हाला वजा करावं लागेल तुमचं. 40,000मधून 70 तुम्ही वजा केलं तर किती आलं? 39,930 आला पाहिजे. आपण वजाबाकी करून घेऊ. इथं 0. इथं राहिले तुमचे 3, इथं झाले 10, इथं राहिले 9, इथं झाले 10, पुन्हा 9, इथं झाले तुमचे 10. 10तून 7 गेले, राहिले तुमचे 3, 9 तसं, 9 तसं, 3 तसं, 39,930. दोघांच्या स्थानिक किमतीमधला डिफरन्स जो आला तो 39,930. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 10वा क्वेश्चन. क्वेश्चन क्रमांक 10. 73.346 व 52.294 या दोन संख्यामधील 4च्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलाय तुम्हाला. ही संख्या दिली तुम्हाला. ह्या संख्येमधलं काय करायचंय तुम्हाला? ह्या मधला लक्षात, ह्या संख्येमधली 4ची स्थानिक किंमत काढायची. ह्या संख्येतली 4ची स्थानिक किंमत काढायची. दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या अंकाची स्थानिक किंमत काढायची. याचा अर्थ 73च्या जागी लिहायचं 0, पॉईंट द्यायचा. 4ची स्थानिक किंमत काढायची. 4च्या अगोदर मला सांगा किती अंक? 1 अंक, 1 शून्य द्या. 4 आहे असल्या. 4ची स्थानिक किंमत आली 0.04. 0.04. आता 52.294 मध्ये 4ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. काय करायला तुम्हाला? 52च्या जागी लिहावं लागेल 0, पॉईंट द्यायचा. 4च्या अगोदर 2 अंक आहेत, 1 आणि 2, 2 शून्य देऊन टाका. 4 आहे असल्या. त्या 4ची स्थानिक किंमत आली 0.004 आली. क्लिअर का? आता काय म्हणते? त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलाय तुम्हाला. म्हणजे फरक म्हणजे तुमचं 0.04 वजा करायचंय 0.004. इथं 0 लिहा. हातच्या घेतला 3, इथं झाले 10, 10तून 4 गेले, राहिले 6, 3ला 3 तसं, 0ला 0 तसं, दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, 0ला 0. उत्तर आलं तुमचं 0.036. आहे का ऑप्शन मध्ये? आहे. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या क्वेश्चनकडे. क्वेश्चन क्रमांक 11. अरे काय झालं? 68 49 48 या संख्येतील 8च्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलाय तुम्हाला. 8च्या स्थानिक किमतीमधला फरक विचारलेला. ह्या 8ची स्थानिक किंमत काढून घ्या. ह्या 8ची स्थानिक किंमत किती येणार? 8 लिहायचं. 8च्या पुढे जेवढे अंक असतात तेवढे शून्य द्यायचे. 1 2 3 आणि 4. 4 शून्य देऊन टाका. 4 शून्य देऊन टाका. 8ची स्थानिक किंमत आली 80,000. किती आली? 80,000. दुसऱ्या 8ची स्थानिक किंमत काढायची. 8ची स्थानिक, 8 नंतर कुठलाही अंक नसल्यामुळे 8ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 8च आली. किती आली? 8 आली. आता विचारलं यामधला फरक किती? फरक म्हणजे तुम्हाला फक्त 8 वजा करायचं म्हणजे 7,000 सॉरी किती? 79,992 यायला पाहिजे. वजाबाकी करून बघूया आपण. 80,000 वजा करायचं आपल्या. 80,000मधून वजा करायचं आपल्याला 8. बरोबर का? इथं राहिले 7, इथं झाले 10, इथं 9, इथं 10, पुन्हा 9, इथं 10, इथं 9, पुन्हा इथं झाले 10. 10तून 8 गेला, राहिला 2, 9 तसं, 9 तसं, 9 तसं, 7 तसं, 79,992. 79,992 आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला समजता येणार आहे.
जाऊया पुढच्या क्वेश्चन करती. क्वेश्चन क्रमांक 12. क्वेश्चन क्रमांक 12. 45.8723 या संख्येमधील 7 व 3 अंकाच्या स्थानिक किमतीमधला फरक सांगा म्हणते तुम्हाला. 45.8723 या संख्येमधील 7 ची स्थानिक किंमत काढून घ्या. 7 ची स्थानिक किंमत काढायची तुम्हाला. 7 ची स्थानिक किंमत कशी काढणार तुम्ही? 7 ची स्थानिक किंमत डायरेक्ट इथं काढली तरी सुद्धा चालेल. 7 ची स्थानिक किंमत काढण्यासाठी मी सांगितले 45च्या जागी लिहायचं 0, पॉईंट द्यायचा. 7च्या अगोदर किती अंक? एक 0 लिहा आणि 7 लिहा. 7 ची स्थानिक किंमत आली 0.07. 3 अंकाची स्थानिक किंमत काढायची. 3 अंकाची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. किती रे बाबा? ह्या 3 अंकाची स्थानिक किंमत काढायची. 45च्या जागी लिहायचं 0, पॉईंट द्यायचा. 3च्या अगोदर किती अंक आहेत? 1, 2 आणि 3. 3 0 लिहा. 1, 2, 3 आणि 3 लिहा. 3 ची स्थानिक किंमत आली 0.0003 आली. मग आता विचारलं फरक सांगा. फरक सांगा म्हणजे दोघांची वजाबाकी करायची तुम्हाला. वजाबाकी करा. 0.07 वजा 0, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. इथं 0, इथं 0, इथं 0, इथं 3 आला, इथं 0 आणि इथं 0 आला. चला, हातच्या उसनं घेतलं, इथं झाले 6, इथं झाले 10. हातच्या उसनं घेतलं, इथं राहिले 9, इथं झाले 10. 10तून 3 गेला, आला तुमचा 7. 9ला 9 तसं, 6ला 6 तसं, 0ला 0 तसं, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे 0. उत्तर आलं तुमचं 0.0697. एक ऑप्शन मध्ये 0.0697. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करे बाबा. 12वा क्वेश्चन क्लिअर कर. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. चला नेक्स्ट क्वेश्चन. चला टाईप क्रमांक 3 क्लिअर करे बाबा. टाईप क्रमांक 3 क्लिअर कर. चला पुढचा टाईप आपला टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4 मधलं पहिलं गणित घ्या. 6360 म्हणजे 63,606 या संख्येतील 6 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती विचारली तुम्हाला? स्थानिक किमतीची तुम्हाला बेरीज विचारलेली आहे. चला बघा कशा पद्धतीनं सॉल्व करायचं. कशा पद्धतीनं सॉल्व करायचं मला सांगा. 6 अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली. ह्या 6ची स्थानिक किंमत किती आली रे? या 6ची स्थानिक किंमत आली 1, 2, 3, 4. जेवढे अंक आहेत तेवढे शून्य. 1, 2, 3, 4, 6. 60,000 आली. ह्या 6ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 6च्या पुढं 2 अंक आहेत, याचा अर्थ 2 शून्य द्या, 600 आली. आणि ह्या 6ची किंमत किती आली तुमची? 6 आली. ऍडिशन विचारली, ऍडिशन करून टाका. 6ला 6, शून्याला 0 तसंच लिहा, 6ला 6 तसंच लिहा, शून्याला 0 लिहा, 6 तसंच लिहा. किती आली? 60,606. 60,606. एक ऑप्शन मध्ये 60,606. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्लिअर का प्रश्न? प्रश्न क्रमांक 2. 4391 या संख्येतील 4 व 1 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली तुम्हाला. 4 ची स्थानिक किंमत काढून घ्या. 4 ची स्थानिक किंमत किती आली तुमची? 400 आली. बरोबर का रे? सॉरी 400 ना, 3 अंक 1, 2, 3, 3 शून्य जोडून घ्या, 4000 आली. 1 ची स्थानिक किंमत तुमची 1च आली, तर 1च्या पुढे कुठलाही अंक नाही, याचा अर्थ 1च आली. ऍडिशन विचारली, ऍडिशन करून घ्या. 1 0 0 आणि 1, 4001. 4 व 1च्या स्थानिक किमतीची बेरीज झाली 4001. एक ऑप्शन मध्ये आहे ऑप्शन क्रमांक 1. चला चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 3. 35,798 या संख्येतील 3 अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याची बेरीज किती विचारली तुम्हाला? 3 अंकाची स्थानिक किंमत काढून घ्या. 3 अंकाची स्थानिक किंमत काय येणार आहे तुमची?
तीन तीन लिहायचं, तीनच्या पुढे जेवढे अंक आहेत 1 2 3 4 तेवढे शून्य देऊन टाकायचे असतात. याचा अर्थ 30,000 आली. 3ची स्थानिक किंमत किती आली? 30,000 आली. बरोबर का रे? 30,000 आली. आपल्याला विचारले त्याची दर्शनी किंमत. सांगितले की मागच्या लेक्चरला स्थानिक किंमत काढण्यासाठी तो अंक लिहायचा, त्याच्या अंकाच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य त्यावरती द्यायचे असतात. दर्शनी किंमत ज्या अंकाची विचारली त्या अंका एवढी दर्शनी किंमत असते. 3ची दर्शनी किंमत किती येणार तुमची? 3च येणार. बेरीज करायची, इथं लिहिलं 3 तुमचं, ऍडिशन करून टाका. 3 लिहिलं, 0 0 0 आणि 3 चा अर्थ ऍडिशन जी आली ती 30,003 आली. एक ऑप्शन मध्ये 30,003, तर ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 4. 94 76 85 यामध्ये 7 व 8च्या स्थानिक किमतीची बेरीज किती विचारली तुम्हाला? 7ची स्थानिक किंमत काढून घ्या. 7ची स्थानिक किंमत किती येणार तुमची? 7ची स्थानिक किंमत येणार, 7च्या पुढे जेवढे अंक असतात तेवढे शून्य द्यायचे असतात. 1 2 3 3 शून्य देऊन टाका. पुन्हा 8 अंकाची स्थानिक किंमत आहे तुमची. 8च्या पुढे किती अंक आहेत? एकच अंक, 1 शून्य द्या. दोघांची बेरीज विचारली, दोघांची बेरीज करून टाका. दोघांची बेरीज करून टाका. 0 8 तसंच लिहा, 0 लिहिलं, 7 लिहिलं तुमचं. याचा अर्थ 7080 आली. 7 व 8च्या स्थानिक किमतीची बेरीज जी आली ती किती आली? 7080 आली. एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 1. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन क्रमांक 5. 58.4679 यामध्ये 4 व 9च्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली तुम्हाला. 4 या अंकाची स्थानिक किंमत काढा. दशांश चिन्हानंतरच्या उजवीकडल्या अंकाची स्थानिक किंमत काढायची सांगितली. कशा पद्धतीने काढायची? 58च्या जागी लिहायचं असतं 0, पॉईंट द्यायचा. 4च्या अगोदर कुठलाही अंक नसल्यामुळे 4च लिहिलं. 4ची स्थानिक किंमत आली 0.4. आता 9ची स्थानिक किंमत काढायची तुम्हाला. दशांश चिन्हानंतरच्या उजवीकडल्या अंकाची स्थानिक किंमत काढायची. याचा अर्थ तुम्हाला 58च्या जागी लिहावं लागणार 0.9च्या अगोदर किती अंक आहेत रे? 1 2 3 3 शून्य देऊन टाका. 9 लिहा. 9ची स्थानिक किंमत आली 0.0009 आली. बस विचारले दोघांची बेरीज करा. दोघांची बेरीज करून टाका. 0.4 हाय असं लिहिलं, पॉईंट खाली पॉईंट आला, पहिले इथं पॉईंट आला, इथं 0 0 0 9 ऍडिशन करून टाका. 9 ला 9 हाय असं लिहिलं, 0 ला 0 हाय असं, 0 ला 0 हाय असं, 4 पॉईंट खाली पॉईंट आला, इथं आला 0. 0.4009 म्हणजे 0.4009 आहे. एक ऑप्शन मध्ये आहे, एक ऑप्शन मध्ये आहे, एक ऑप्शन मध्ये रे नाही ना? नाही 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 नाही. कस काय? कस काय नाही? कस काय नाही? कस काय नाही? ऑप्शन चुकलेला आहे. ऑप्शन इथं कुठंतरी बदला. आता ऑप्शन बदला कुठला तरी. चला जाऊ द्या. ऑप्शन पशी काय ना आपलं उत्तर आलं बरोबर आलं. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6 झाले. 5 प्रश्न क्लिअर करे वा. टाईप क्रमांक 4 क्लिअर का? तुम्हाला टाईप क्रमांक 4 मध्ये विचारतील अंकाची स्थानिक किंमत आणि स्थानिक किमतीची बेरीज विचारतील. प्रत्येक टाईप मी इथं फोडून फोडून शिकवतोय, जेणेकरून प्रश्न परीक्षेमध्ये कशाही पद्धतीने टीटी लिहू द्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. चला क्लिअर का? स्थानिक किमतीची बेरीज असू द्या किंवा स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याची बेरीज असू द्या, अशा पद्धतीने तुम्ही काय करा, गणित सोडवा. पुढचा आपला टाईप क्रमांक 5. टाईप क्रमांक 5. चला 45 32 9 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे विचारले तुम्हाला. बघा कशा पद्धतीने सोडवायचं. तुम्हाला काय सांगितलं, इथं दिलेली संख्या आहे तुमची आणि दिलेल्या संख्येतील 3 अंकाची स्थानिक किंमत. या 3 अंकाची स्थानिक किंमत काढून घ्या ना. 3 अंकाची स्थानिक किंमत जी ती 3 अंकाची स्थानिक किंमत किती येणार तुमची? 3ची स्थानिक किंमत
3ची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत काढण्यासाठी ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची तो अंक लिहायचा. त्याच्या पुढे किती अंक आलेत 1 आणि 2 तेवढे शून्य देऊन टाकायचे. 3ची स्थानिक किंमत आली 300. पुन्हा आपल्याला विचारली 2ची स्थानिक किंमत. 2ची स्थानिक किंमत काढून घ्या. 2ची स्थानिक किंमत. 2ची स्थानिक किंमत. 2ची स्थानिक किंमत काय येणार आहे? 2 अंक लिहायचा. 2 या अंकापुढे जेवढे अंक आले तेवढे शून्य देऊन टाकायचे. 2 या अंकापुढे एकच अंक आलाय 2 वरती एक शून्य देऊन टाका. 2 या अंकाची स्थानिक किंमत आली 20. 3 या अंकाची स्थानिक किंमत आली 300. 2 या अंकाची स्थानिक किंमत आली 20. ती म्हणते 3 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? कुणाची? 3 या अंकाची स्थानिक किंमत जी ती वरती लिहायचं आणि खाली लिहायचं 20. आता भाग दे. शून्याला शून्य कॅन्सल. बे एक बे राहिला एक. बे पंचे 10. 3 या अंकाची स्थानिक किंमत ही 2 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? तुमची 15 पट आहे. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. 7053 7053 या संख्येतील 7ची स्थानिक किंमत आहे ती 7ची स्थानिक किंमत ही 5च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे म्हणते. मग 7ची स्थानिक किंमत काढून घ्या अगोदर. 7ची स्थानिक किंमत तर सगळ्याला माहित आहे कालच्या लेक्चर पासून स्थानिक किंमत कशा पद्धतीने काढतात. 7ची स्थानिक किंमत काढायचे. 7 अंक लिहिलं. 7 अंकाच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 आणि 3. 307 वरती देऊन टाका. 7 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 7000 आली. आता कुठली? पुन्हा 5 या अंकाची स्थानिक किंमत. 5ची स्थानिक किंमत काढा. 5ची स्थानिक किंमत. 5ची स्थानिक किंमत. 5 अंकाची स्थानिक किंमत काढण्यासाठी 5 अंक लिहिला. 5 अंकाच्या पुढे किती अंक? एकच अंक. 1 शून्य देऊन टाका. मग आता काय म्हणते माहिती का? 7 अंकाची स्थानिक किंमत ह्या 5 अंकाच्या स्थानिक किंमतीपेक्षा किती पटीने जास्त किंवा किती पट आहे असं विचारलं. किती पट आहे? तर 7ची स्थानिक किंमत 7000 वरती लिहून टाका. खाली 5ची स्थानिक किंमत किती आहे? 50 लिहा. शून्याला शून्य कॅन्सल झाले. भाग द्या. 5 एके 5 राहिले 2. 5 चोक 20. 5 शून्य 0. 7 या अंकाची स्थानिक किंमत 5 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? 140 पट. आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. 6645.215 या संख्येतील डावीकडील 5ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 5च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे म्हणते. डावीकडील 5ची स्थानिक किंमत. डावीकडील 5 म्हणजे हा लक्षात ठेवा. या 5ची स्थानिक किंमत. 5ची स्थानिक किंमत डावीकडल्या 5ची स्थानिक किंमत जी आली ती किती आली? 5 आली. का 5 आली? कारण त्याच्या पुढे कुठलाही अंक नाहीये त्यामुळे शून्य देता येणार नाही. 5च आली. पुन्हा आता म्हणते उजवीकडल्या 5ची स्थानिक किंमत. ही या उजवीकडला 5 लक्षात त्याची स्थानिक किंमत काढा. पुन्हा 5ची स्थानिक किंमत. पण कुठल्या 5ची स्थानिक किंमत? उजवीकडल्या म्हणतोय मी स्थानिक किंमत. मग उजवीकडल्या 5ची स्थानिक किंमत कशा पद्धतीने आपण काढतो? तर ह्या 6645 जागी लिहायचं असतं शून्य. पॉईंट द्यायचा. 5च्या अगोदर किती अंक आहेत? 1 आणि 2. 2 शून्य देऊन टाका आणि 5 लिहा. उजवीकडील 5ची स्थानिक किंमत आली 0.005. आता काय म्हणते आपल्याला? ह्या 5ची स्थानिक किंमत ह्याच्यापेक्षा किती पट आहे? मग 5 लिहिलं. छेदामध्ये 0.005. कारण डावीकडल्या 5ची स्थानिक किंमत ही उजवीकडल्या 5च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे ह्याची विचारली. किती पट? याचा अर्थ वरती लिहावा लागेल.
चला दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा केला, 5 लिहिलं. खाली किती दशांश चिन्ह आहेत? 3, 1, 2, 3. वरती 3 शून्य देऊन टाका. छेदामध्ये राहिलं तुमचं 5. छेदामध्ये राहिलं 5. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करणे म्हणजे काय? वर जेवढी दशांश चिन्ह असतात तेवढे खाली शून्य द्यायचे असतात आणि खाली जेवढे शून्य असतात तेवढे वर शून्य, खाली जेवढी दशांश चिन्ह असतात तेवढे वर शून्य द्यायचे असतात. वर एकही दशांश चिन्ह नाही, त्यामुळे खाली आपण काही शून्य देणार, दशांश चिन्ह देणार नाही. खाली 3 दशांश चिन्हात वर किती शून्य वाढवायचे? 3 शून्य वाढवायचे. म्हणजे दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करणे म्हणजे काय? वर जेवढी दशांश चिन्ह तेवढे खाली शून्य, खाली जेवढी दशांश चिन्ह तेवढे वर शून्य देऊन टाकले. खाली 3 दशांश चिन्हात वर 3 शून्य देऊन टाकले. 5 ला 5 कॅन्सल झालं. 1 वरती 3 शून्य आले. 1 वरती किती शून्य आले? 3 शून्य आले. याचा अर्थ डावीकडल्या 5 ही उजवीकडल्या 5च्या स्थानी किमतीच्या किती पट आहे? 1000 पट आहे. हा एक ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चला चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ती प्रश्न क्रमांक 4. 433.126 या संख्येतील 4 ची स्थानिक किंमत ही 2 स्थानिक किमतीच्या किती पट आहे विचारले तुम्हाला. चला 4 ची स्थानिक किंमत, ह्या 4 ची स्थानिक किंमत काढायची आपल्याला. 4 ची स्थानिक किंमत, 4 ची स्थानिक किंमत डावीकडल्या अंकाची दशांश चिन्ह दिल्यानंतर डावीकडल्या अंकाची स्थानिक किंमत कशी काढायची काल सांगितलंय. 4 लिहायचं. 4च्या पुढे जेवढे अंक आहेत 2 अंक आहेत, 2 शून्य दिले. 4 ची स्थानिक किंमत आली किती? 400 आली. 400. आता काय म्हणतो? 2 ची स्थानिक किंमत. ह्या 2 ची स्थानिक किंमत घ्यायची आपल्याला. 2 ची स्थानिक किंमत. मग दशांश चिन्हाच्या उजवीकडल्या अंकाची स्थानिक किंमत कशा पद्धतीनं काढतो? तर इकडे 433च्या जागी लिहायचं असतो 0, पॉईंट द्यायचा. 2 ची स्थानिक किंमत काढतो. 2च्या अगोदर डावीकडे किती अंक आला? एकच अंक आला. 1 0 लिहायचं आणि 2 लिहायचं. म्हणजे 2 ची स्थानिक किंमत आली 0.02 आली. आता काय म्हणते माहिती का? ह्या 4 ची स्थानिक किंमत ही 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? याचा अर्थ ह्याची किंमत ह्याच्यापेक्षा किती पट आहे? म्हणजे 400 वरती लिहायचं, छेदामध्ये लिहायचं 0.02. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करा. दशांश चिन्हाचा बॅलन्स सारखा करणे म्हणजे काय? की खाली जेवढी दशांश चिन्ह असतात तेवढे वर शून्य द्यायचे असतात. खाली 2 दशांश चिन्ह, वर 2 शून्य वाढवून टाका. छेदामध्ये लक्षात ठेवा 2 आलं तुमचं. आता भाग द्या फक्त तुमचा. भाग दिला. बे 1 बे, बे 2 4. आता 2 आलं तुमचं. 2 वरती किती शून्य आले? 1 2 3 4. 1 2 3 4. याचा अर्थ 4 ची स्थानिक किंमत 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 20,000 पट आहे. हा एक ऑप्शन मध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 1. चला जाऊया पुढं. पुढचा प्रश्न क्लिअर करे भाऊ. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला प्रश्न नेक्स्ट 5वा. चला झालं. 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणते. 6 ची स्थानिक किंमत ही 2 च्या स्थानिक किमतीच्या किती? 6 ची स्थानिक किंमत काढून घ्या. 6 ची स्थानिक किंमत. मग 6 ची स्थानिक किंमत किती आली? 6 अंक लिहायचा. त्या अंकापुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे. 6वर 1 2 3 आणि 4. 1 2 3 आणि 4. 6 अंकाची स्थानिक किंमत आली 60,000. किती आली? 60,000. पुन्हा 2 अंकाची स्थानिक किंमत. ह्या 2 अंकाची स्थानिक किंमत काढायची आहे तुम्हाला. 2 ची स्थानिक किंमत. 2 ची स्थानिक किंमत. 2 लिहायचा अंक. ज्या अंकाची स्थानिक किंमत काढायची 2 अंक लिहायचा. त्या अंकापुढे किती अंक आलेत बघायचे. एकच अंकाला 1 0 2 वरती देऊन टाकायचं.
2 या अंकाची स्थानिक किंमत किती आली? 20 आली. आता काय म्हणतंय 6ची स्थानिक किंमत ह्या 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे ह्याची विचारली. याचा अर्थ वरती लिहायचं 60,000 आणि छेदामध्ये लिहायचं 20. आता भाग द्या, उत्तर तुम्हाला मिळून जाईल. 0 ला 0 कॅन्सल झाला तुमचा. बे 1 बे, बे त्रिक 6, बे 0 0, बे 0 0, बे 0 0. आलं किती तुमचं? 3 वरती 3 शून्य आलं. याचा अर्थ 6ची स्थानिक किंमत 2च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 3000 पट आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला, क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ती प्रश्न क्रमांक 6. 35 15 32 या संख्येतील 3 नंतर येणाऱ्या 5ची स्थानिक किंमत ही 1 नंतर येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? बघा काय म्हणते गणित. 3 नंतर येणारे 5, 3 नंतर येणारा 5 कुठला? हा 3 आहे बघा. 3 नंतर येणारे ह्या 5ची स्थानिक किंमत काढा. या 5ची स्थानिक किंमत, ह्या 5ची स्थानिक किंमत किती आली? 1 2 3 4, 4 अंक आहेत, 4 शून्य देऊन टाका 5 वरती. याचा अर्थ 50,000 आली. 3 नंतरच्या 5ची स्थानिक किंमत किती आली? 50,000 आली. पुन्हा काय म्हणते? 1 नंतर येणाऱ्या 5ची, हा 1 नंतर येणारा जो 5 आहे त्याची स्थानिक किंमत, ह्याची स्थानिक किंमत काढून घ्या. 5 1 नंतर येणारा 5ची स्थानिक किंमत, 5च्या पुढे किती अंक आहेत? 1 आणि 2, 2 शून्य 5 वरती देऊन टाका. याचा अर्थ 3 नंतरच्या 5ची स्थानिक किंमत आली 50,000 आणि 1 नंतरच्या 5ची स्थानिक किंमत आली 500. आता काय म्हणते माहिती आहे? हा 5ची स्थानिक किंमत ह्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? याचा अर्थ 50,000 वरती लिहा आणि छेदामध्ये 500 लिहा. भाग द्या, उत्तर मिळून जाईल तुमचं. 0 0 0 0 कॅन्सल. 5 1 5, 5 0 0, 5 0 0. किती राहिलं? फक्त तुमचं 100. याचा अर्थ 3 नंतरच्या 5ची स्थानिक किंमत ही 1 नंतरच्या येणाऱ्या 5च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे तुमची? 100 पट आहे का ऑप्शन मध्ये? ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. जाऊया का पुढं? समजलं ना? चला पुढचा क्वेश्चन 7वा. 39,942 या संख्येतील सहस्र स्थानच्या 9ची स्थानिक किंमत ही शतक स्थानच्या 9च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणते. सहस्र स्थान म्हणजे त्याला आपण 1000 स्थान म्हणतो. ठीक आहे, चला ओके. सहस्त्र स्थानच्या 9ची स्थानिक किंमत. आता सहस्त्र स्थान एकक, दशक, शतक आणि हजार. हजारला म्हणायचं असतं सहस्त्र स्थान. म्हणजे ह्या 9ची स्थानिक किंमत जी आली ना, 9ची स्थानिक किंमत, या 9ची स्थानिक किंमत जी आली ती किती आली? 9 लिहायचा. 9च्या पुढे किती अंक आहे तुमचे? 1 2 3, 3 शून्य लिहून टाका. 9,000 आली. आता शतक स्थानचा 9 घ्या तुमचा. शतक स्थानचा 9 तुमचा, त्या 9ची स्थानिक किंमत, 9ची स्थानिक किंमत, 9 लिहायचं. 9च्या पुढे किती अंक आहेत? 2 अंक आहेत, 2 शून्य देऊन टाका तुमचं. मग आता विचारलंय जो सहस्त्र स्थानी 9 आहे त्याची स्थानिक किंमत ही शतक स्थानच्या 9 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? याचा अर्थ तुम्हाला वरती लिहावं लागेल 9,000. 9,000 वरती लिहा, छेदामध्ये 900 लिहा.
2 शून्याला 2 शून्य कटले. 9 एके 9, 9 शून्य शून्य. किती आलं तुमचं? 10 आलं 10. याचा अर्थ सहस्त्र स्थानच्या 9ची स्थानिक किंमत ही शतक स्थानच्या 9च्या स्थानिक किमतीच्या किती पट आली तुमची? 10 पट आली. आ एका ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक 4. जाऊया पुढच्या क्वेश्चन कडे. चला क्लिअर का? एकक दशक शतक हजार कळतं ना सहस्त्रस्थान. चला पुढे 8वा. 27374 या संख्येतील सहस्त्र स्थानच्या अंकाची किंमत दशक स्थानच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे विचारले. चला सहस्त्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत काढा. एकक दशक शतक आणि हजार म्हणजे सहस्त्र स्थान झालं. म्हणजे 7ची स्थानिक किंमत. 7ची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत किती आली? 7ची स्थानिक किंमत 7 लिहायचं. 7च्या पुढे अंक 1 2 3 3 शून्य देऊन टाका. आता सहस्त्र स्थान म्हणजे हजार स्थान असणार तुमचं. 3 शून्य दिले. शतक स्थानी एकक दशक शतक. शतक स्थानचा अंक दशक. दशक स्थानच्या स्थानिक किमतीच्या म्हणते एकक दशक. दशक स्थान कुठला अंक आहे? 7 आहे. त्या 7ची स्थानिक किंमत. त्या 7ची स्थानिक किंमत. दशक स्थानच्या 7ची स्थानिक किंमत. 7 लिहायचं. 7च्या पुढे किती अंक आहे? एकच अंक 1 शून्य देऊन टाकला. क्लिअर का? मग आता काय म्हणते सहस्त्र स्थानच्या 7ची स्थानिक किंमत ही दशक स्थानच्या 7च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? याचा अर्थ 7000 वरती लिहून टाका. छेदामध्ये लिहा 70. भाग द्या. उत्तर मिळून जाईल तुमचं. शून्याला शून्य कॅन्सल झालं. 7 एके 7 राहिले वरचे तुमचे 2 शून्य. याचा अर्थ उत्तर किती आलं तुमचं? 100. सहस्त्र स्थानच्या 7ची स्थानिक किंमत ही दशक स्थानच्या 7च्या स्थानिक किमतीच्या किंवा अंका पट. हा एका ऑप्शन मध्ये ऑप्शन क्रमांक. चला क्लिअर बरोबर. चलो पुढचा क्वेश्चन 9वा. 14 32 54 या संख्येतील 1च्या नंतर 4ची स्थानिक किंमत व 5 नंतर येणाऱ्या 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? चला बघा. 1च्या नंतर येणारा 4 हा एक काय? 1च्या नंतर येणाऱ्या 4ची स्थानिक किंमत. 1च्या नंतर येणाऱ्या 4ची स्थानिक किंमत. ह्या 4ची स्थानिक किंमत काढूया. 4ची स्थानिक किंमत किती येणार? 4ची स्थानिक किंमत 4 लिहिलं. 4च्या पुढे किती अंक आहेत रे? 1 2 3 4. 4 शून्य द्या. 1 2 3 4. 4 अंकाची स्थानिक किंमत आली 40,000. किती आली? 40,000. 1 नंतरच्या 4ची स्थानिक किंमत आली 40,000. आता काय म्हणतंय? 5 नंतर येणारा 4. ह्या 5 नंतर येणाऱ्या ह्या 4ची स्थानिक किंमत. 5 नंतर येणाऱ्या 4ची स्थानिक किंमत. स्थानिक किंमत किती असणार? 4च असणार. बरोबर का रे? किती असणार? 4च असणार. 5 नंतर येणाऱ्या 4ची स्थानिक किंमत किती असणार? कारण 4च्या पुढे अंकच नाही ना शून्य. 4च येणार. मग आता विचारले ह्या 4ची स्थानिक किंमत ह्या 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? चा अर्थ वरती लिहा 40,000 आणि खाली लिहा 4. भाग द्या. उत्तर तुम्हाला मिळून जाईल. 4 एके 4 राहिले किती शून्य? 1 2 3 4. 1 2 3 4. याचा अर्थ 1 नंतर येणाऱ्या 4ची स्थानिक किंमत ही 5 नंतर येणाऱ्या 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 10,000 पट आहे. हा एक ऑप्शन मध्ये 10,000 तुमचं ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2.
चला क्लिअर का, जाऊया पुढं. क्वेश्चन क्रमांक 10. 56 या संख्येतील 2च्या नंतर येणारी 6ची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 6च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? चला 2च्या नंतर येणारा 6, या 6ची स्थानिक किंमत, 6ची स्थानिक किंमत, 2 नंतर येणाऱ्या 6ची स्थानिक किंमत, 6 लिहायचं. 6च्या पुढे किती अंक आहेत रे तुमचे? 1 2 3 4, 4 शून्य देऊन टाका. 4 शून्य देऊन टाकले तुमचे, बरोबर आहे का? 60,000 आली. 2 नंतर येणाऱ्या 6ची स्थानिक किंमत किती आली? 60,000 आली. आता म्हणते 4 नंतर येणारा 6, ह्या 6ची स्थानिक किंमत, 4 नंतर येणाऱ्या 6ची स्थानिक किंमत, स्थानिक किंमत किती येणार? 6 लिहायचं. 6च्या पुढे एकच अंक दिसतो, 1 शून्य देऊन टाका. 60 आले. मग विचारले ह्या 6ची स्थानिक किंमत ह्या 6च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? याचा अर्थ तुम्हाला काय करावं लागेल? ह्या 6ची स्थानिक किंमत किती पट आहे विचारले ह्याच्यापेक्षा, याचा अर्थ वरती 60,000 लिहून टाका आणि छेदामध्ये किती आलं तुमचं? 60. शून्याला शून्य गेला तुमचा, 6 एके 6, 1 2 आणि 3 शून्य. याचा अर्थ 1 वरती 3 शून्य आलं, म्हणजे किती पट आलं तुमचं? 1000 पट. या 2 नंतर येणाऱ्या 6ची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 6च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 1000 पट आहे ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 4. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा क्वेश्चन घेऊया. पुढचा 11वा क्वेश्चन. 60,321 या संख्येतील 6 अंकाची स्थानिक किंमत 3 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? चला 6 अंकाची स्थानिक किंमत काढली. 6ची स्थानिक किंमत किती? 1 2 3 आणि 4, 1 2 3 आणि 4, 60,000 आली. 6 अंकाची स्थानिक किंमत किती आली? 60,000 आली. 3 अंकाची स्थानिक किंमत घ्या. 3 अंकाची स्थानिक किंमत किती आली तुमची? 300 आली. 300, बरोबर का? 300 पुढे 2च अंक आहेत, 2 शून्य दिले. मग 6 अंकाची स्थानिक किंमत 3 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे म्हणते, म्हणजे छेदामध्ये लिहिलं. शून्याला शून्य कॅन्सल, शून्याला शून्य कॅन्सल. 3 एके 3, 3 दोन्ही 6, वरचे 2 शून्य राहिलेले आहे असे लिहिले. 6 अंकाची स्थानिक किंमत ही 3 अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आली? 200 पट. हा एका ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते क्लिअर. चला टाईप क्रमांक 5 क्लिअर का? टाईप क्रमांक 5 मधली 11 गणित क्लिअर का? 11 झाले ना? 11 झाली का? हा 11 झाली. क्लिअर का? तुम्हाला स्थानिक किमतीमधलं काय किती पट आहे, किती पट असं विचारलं जाते. एका अंकाची स्थानिक किंमत ही दुसऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट, हा टाईप तुमचा क्लिअर का? चला 11 गणित क्लिअर का? आता टाईप क्रमांक 6. टाईप क्रमांक 6. टाईप क्रमांक 6.
बघा पहिला प्रश्न. 758*9 या संख्येतील अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक बरोबर किती? म्हणजे तुम्हाला काय शोधायचं माहिती आहे का इथं? स्टारच्या जागी अंक शोधायचा आहे. मग स्टारच्या जागी हा समान अंक आहे, लक्षात ठेवा. तर काय करायचं माहिती आहे का? फक्त 5 सेकंदामध्ये गणित सुटतं, लक्षात ठेवा. 5 सेकंद पण जास्त झाले. काय करायचं सांगतो तुम्हाला. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न स्टार स्टार काहीतरी दिलं जाईल त्या ठिकाणी आणि सांगितलं की समान अंक असून त्या स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक एवढा एवढा आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर स्थानिक किमतीतला फरक घ्यायचा. स्थानिक किमतीतील फरक घ्यायचा. स्थानिक किमतीतील स्थानिक किमतीतील फरकामधील अंकाच्या पुढील पहिल्या अंकाच्या पुढील अंक स्टारच्या जागी असतो किंवा येतो. बस एवढी नोट लक्षात ठेवा. 2 सेकंदामध्ये कार्यक्रम होऊन जाईल तुमचा. 2 सेकंदामध्ये होऊन जाईल. स्थानिक किमतीतील फरकामधील लक्षात ठेवा, स्थानिक किमतीमधला फरक बघायचा आणि त्या स्थानिक किमतीतील फरकामध्ये लक्षात ठेवा पहिला जो अंक आहे तुमचा, पहिला जो अंक त्या पहिल्या अंकाच्या लक्षात ठेवा पुढील अंक जो असेल तो लक्षात ठेवा स्टारच्या जागी असणार. म्हणजे याचा अर्थ काय? स्थानिक किमतीमधला फरक किती आहे तुमचा? 59.4 आहे, बरोबर का? स्थानिक किमतीमधला फरक जो आहे तो फरक किती आहे तुमचा? 59 पॉईंट किती आहे तुमचा? 4 आहे, 4. मग ह्या फरकामधला पहिला अंक कुठला आहे? 5. पहिला अंक कुठला आहे तुमचा? 5. 5च्या पुढचा कुठला अंक असतो? 6 असतो. कुठला असतो? 6. याचा अर्थ 5च्या पुढील अंक 6 आहे. याचा अर्थ स्टारच्या जागी कुठला अंक येणार तुमचा? 6 येणार. ऑप्शन क्रमांक 2. बघा ठेवून तिथं. आता बघा ठेवून तुम्ही इथं स्टारच्या जागी इथं ठेवायचं, ह्याची स्थानिक किंमत काढायची, ह्याची स्थानिक किंमत काढायची. बघा तुमचा फरक एवढा आला पाहिजे. चेक करूया आपण आता, पडताळणी करूया. मला सांगा इथं जर 6 ठेवलं मी तर ह्या 6ची स्थानिक किंमत आली 60 आली, बरोबर का? आणि इथं 6 ठेवला तर ह्या 6ची स्थानिक किंमत किती आली? तर 0.6 आहे. याचा अर्थ 0.6 आली, बरोबर का? 0 पॉईंट किती आली तुमची? 6 आली राजा. आता बघा वजाबाकी करून. हातच्या घेतला 10तून 6 गेले 4, हातच्या देऊन टाकला. हातच्या उसना घेतला 10 झाले, 10तून 1 गेले 9 राहिले, 5 तसं. पॉईंट खाली पॉईंट येऊ द्या. 59 पॉईंट किती आलं? 4 आलं. आलं का 4? बरोबर आलं का 4? चला, त्यामुळं पर्यायमधलं बघायचं पण नाही. पर्यायमधले अंक ठेवून बघतो, ते वजाबाकी करतो, काही बघायचं नाही. ज्यावेळेस तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक एवढा दिलाय, ती स्थानिक किमतीमधला फरक बघायचा, त्या फरकामधला पहिला अंक घ्यायचा, त्या पहिल्या अंकाच्या पुढील अंक स्टारच्या जागी असणार तुमचा. चला, क्लिअर करे बाबा, पुढे जायला. बरं, क्लिअर झाला असेल, पुढे जाऊया. पुढचा सेकंड क्वेश्चन. चला, स्टार 8*9 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 630 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल विचारले तुम्हाला. जास्त दिमाग लढवायचं नाही. स्टारच्या जागी समान अंक म्हणते, त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक दिलाय. किती दिलाय फरक? 630 दिलाय. स्थानिक किमतीमधला फरक 630 दिलाय. त्यातला पहिला अंक बघायचा, पहिल्या अंकाच्या पुढचा अंक कुठला असतो? 7 असतो. उत्तर आपलं 7 येणार, ऑप्शन क्रमांक 3. चला, ठेवून जाऊ का? इथं 7 ठेवला, इथं 7 ठेवला, इथं 7 आहे, इथं 7 आहे. मला सांगा ह्या 7ची स्थानिक किंमत किती आली? 700 आली. आणि ह्या 7ची स्थानिक किंमत किती आली? 70 आली. फरक बघा आता, शून्य तसाच. हातच्या घेतला 10, 10तून 7 गेला 3, 6 तसं. आलं का 630? बरोबर आलं का 630?
चला जाया पुढच्या क्वेश्चन कडे पटपट. तिसरा चला, बघायचंय नुसतं डोळ्यानं बघायचं, लक्षात ठेवा. हा, इथं मात्र काय म्हणलं माहिती का, 9 स्टार 2 या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज विचारली. फरक नाही बरं का, आता बेरीज विचारली, बेरीज लक्षात ठेवा. बेरीज विचारल्यावरती तुम्हाला डायरेक्टली 4च्या पुढचा अंक घेता येणार नाही. ठेवा. समजा मी काय केलं, तुमचं 2 ठेवलं, समजा 2 ठेवलं, लक्षात ठेवा. याची स्थानिक किंमत किती आली तुमची, त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज लक्षात ठेवा 440 आहे, बरोबर का. एकच मिनिट, स्टार 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 9 स्टार स्टार 2 स्टार आहे बरं का, येत असल्या 9 स्टार स्टार 2 असं आहे. चला, इथं मी काय ठेवला माहिती का, इथं 2 ठेवला, इथं 2 ठेवला, इथं 200 आलं आणि 200 पुन्हा इथं किती आलं तुमचं 220 आलं, तर नाही येत ना 440. इथं 4 ठेवला मी अंक, इथं 4 ठेवला, इथं 4 ठेवला. या 4ची स्थानिक किंमत किती आली, 400 आली. या 4ची स्थानिक किंमत किती आली, 40 आली. दोघांची ऍडिशन किती आली, 440 आली. याचा अर्थ तुमचा ऑप्शन क्रमांक 2 उत्तर येणार. हा, बेरीज म्हणल्यावरती लक्षात ठेवा, बेरीज ज्यावेळेस दिली जाईल, बेरीज विचारली जाईल, त्यावेळेस लक्षात ठेवायचं त्यांच्या पहिल्या अंक घ्यायचा नाही, पर्यायामधला पर्यायानुसार जायचं, पर्यायावर ठेवून बघायचं तिथं. हे लक्षात राहू द्या फक्त बेरीज आल्यानंतर. चला, 8 स्टार स्टार 3 या 4 अंकी संख्येतील, 4 अंकी होते ना, 1 2 3 4, बरोबर. 4 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक 720 आहे, तर तो अंक कोणता म्हणताय. जास्त दिमाग लढवायच ना, स्थानिक किमतीमधला फरक दिलाय, स्टारच्या जागी समान अंक आहे, स्थानिक किमतीमधला फरक बघायचा किती आहे, 720. त्यातला पहिल्या अंकाच्या पुढचा अंक 7, पहिला अंक 7 आहे, 7च्या पुढचा अंक असतो 8, राजा उत्तर येणार 8, ऑप्शन क्रमांक 2. चला, क्लिअर. चला, जास्त दिमाग लढवायचं नाही आपण. चला, 97 स्टार 2 स्टार 3 या 6 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 5940 आहे, तर तो अंक कोणता. तो अंक म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक, स्थानिक किमतीतला फरक किती आहे, 5940. त्यातला पहिला अंक बघायचा 5, 5च्या पुढचा अंक कुठला, 6, स्टारच्या जागी कुठला अंक असणार, 6, ऑप्शन क्रमांक 1. वाटत असेल की येतो का नाही अंक, बरोबर 6 येतो का नाही, तुम्ही स्टारच्या जागी ठेवून बघा ना 6, त्याची स्टारच्या जागी 6 ठेवून बघा, त्याची स्थानिक किंमत काढा, त्यातला फरक 5940 येणार, बरोबर तुमचा. चला, क्लिअर होतंय ना. चला, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे दे. किती वाजले रे, केलते मी. एकच मिनिट, प्रश्न टायपिंग केलते. किती वाजले, प्रश्न कुठला होता, 97. जाय का पुढे, आता प्रश्न टाईप झाले नाही वाटते रे, पुढे चला. 6वा क्वेश्चन घ्या, लिहितो हाताने आता काय. 19 स्टार 2 स्टार 3 या 6 अंकी संख्येतील 6 अंकी संख्येतील 6 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून
स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 2970 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? चला, पर्याय लिहित नाही मी आता. काय झालं, टायपिंग नाही झालं वाटते. बघा, 8 स्टार 6 5 या 5 अंकी उत्तर पटपट सांगा. या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 900 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? चला, स्टारच्या जागी कोणता अंक येईल? पुन्हा 8 स्टार 2 3 5 स्टार या 6 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 89,991 आहे. तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? चला, एवढी गणित सोडवा आता. 3 गणित बाज झाली. एवढी गणित तुमची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. तर सांगितलंय 1 9 स्टार 2 स्टार 3 या 6 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक जो आहे तो फरक आहे 2970. मग म्हणते स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर स्थानिक किमतीमधल्या फरकामधला पहिला अंक घ्यायचा. पहिल्या अंकाच्या पुढचा अंक कुठला रे? 3 असतो. स्टारच्या जागी कुठला अंक येणार तुमचा? 3 येणार. स्टारच्या जागी कुठला अंक येणार तुमचा? 3 येणार. चला पुढं, 8 स्टार 6 5 या 5 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 900 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? तर स्थानिक किमतीमधला फरक किती आहे तुमचा? 900 आहे. आता 9च्या पुढे कुठला अंक असतो? 10 असतो का? नाही ना, 10 संख्या आहे ना, 10 संख्या आहे. 9 नंतर पुन्हा कुठला येणार तुमचा? 1 येणार. 9 नंतर तुमचा किती येणार? 1 येणार. 1 याचा अर्थ उत्तर काय आलं तुमचं? 1. चला क्लिअर का? जाऊया पुढं. 9च्या पुढचा अंक 1 येणार तुमचा. 8 स्टार 2 3 5 स्टार या 6 अंकी संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असतो त्यांच्या स्थानिक किमतीमधला फरक 89,991 आहे, तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? स्थानिक किमतीच्या फरकामधील पहिला अंक घ्यायचा. पहिल्या अंकाच्या पुढे 8च्या पुढचा कुठला अंक असतो? 9 असतो. 9 कुठला अंक असतो तुमचा? 9 असतो. याचा अर्थ 9 हा काय येणार तुमच्या? स्टारच्या जागी येणार. म्हणजे स्टारच्या जागी कुठला अंक येणार तुमचा? 9 येणार. चला क्लिअर का? चला आजचा भाग क्लिअर का भाऊ? राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, 2 टाईप राहिले, टाईप झाले नाही, सोपे होते खरं, घेतले असते पण टायपिंग झालेलेच नाही. ठीक आहे, मग राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चरला बघूया. ठीक आहे, आजचा भाग इथंच थांबा. राहिलेला भाग आपण उद्याच्या लेक्चर बघूया. धन्यवाद.